दरम्यान भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर राज ठाकरेंचे निकटवर्तीय संदीप देशपांडेंनी पूर्णविराम दिलाय। मी मनसैनिक आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच राहणार असं संदीप देशपांडे म्हणाले। तर पालिका निवडणुकात अधिक जागा जिंकण्यावर आमचा भर असल्याचंही ते म्हणाले। तुम्ही सांगा, तुम्हाला आता इथे मी जे काय बोललो त्याच्यावर काही तथ्य वाटतंय का? त्याच्यात मला वाटतं चर्चा घडवून पण आणता येतात आणि त्यांचं तर सोशल मीडिया खूप पॉवरफुल आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक आहे। सध्या माझ्या पुढे एकच प्रश्न आहे की माझ्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील त्यासाठी मी काम करतो। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। श्रेयस, गेल्या काही दिवसांमध्ये खूप चर्चा होत्या की शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या बाबतीत संदीप देशपांडेंना बाजूला ठेवण्यात आलं होतं। जागा वाटपाच्यामुळे संदीप देशपांडे दुखावलेले आहेत, अनेक जण दुखावलेले आहेत आणि मग संदीप देशपांडे पुढचा निर्णय काय घेणार वगैरे, त्यांना पीसी घ्यायला सुद्धा मनाई करण्यात आली वगैरे वगैरे चर्चा होती। खरं तर आज त्यांची मुलाखत आपण घेणार होतो, मी जाऊन मुलाखत घेणार होतो, मात्र ही प्रेस कॉन्फरन्स समोर आली। कशा प्रकारे बघता या राजकारणाकडे? खऱ्या अर्थानं असं प्रसन्न सर आपण बघतो ना, रूमर्स तेच बोलावं लागेल। या सगळ्या चर्चा होत्या आणि त्या चर्चाच आहेत असं संदीप देशपांडे यांनी थेट सांगितलेलं आहे। आत्ताच्या घटकेला आपण बघतोय तर मागच्या 2 दिवसापासून जेवढे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे दौरे आहेत त्या सगळ्या दौऱ्यांमध्ये संदीप देशपांडे यांच्या सोबत ट्रॅव्हल करतात। हाच एक कुठे ना कुठे मुद्दा आहे जो आता समोर आलेला आहे। संदीप देशपांडे यांनी थेट म्हटलेलं आहे की तुम्ही माझ्या बॉडी लँग्वेजवरून बघा, मी जर इकडे आहे तर मी मनसेतच आहे, मी मनसे पक्षातच आहे, मी मुंबई शहर अध्यक्ष आणि आता जेवढ्या काय जागा मिळाल्या तेवढ्या आम्हाला जिंकवायच्या, त्याच्यापेक्षा किती जास्त जिंकता येईल ह्याच्याकडे आमचं लक्ष लागलंय। पण या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरीही ही गोष्ट खरी आहे। संतोष धुरींचं तिकडे गेल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या। संतोष धुरी यांनी संदीप देशपांडेंचं नाव देखील घेतलं, मात्र आत्ताच्या घटकेला एक पूर्ण विराम संदीप देशपांडेंनी दिलेला आहे की मी मनसेत आहे आणि आता निवडणुकीकडे आम्ही कसं सामोरं जात आहोत याकडे आता आमचं लक्ष आहे। प्रसन्न सर, त्यामुळे रूमर्स हेच वाक्य खरं ठरलंय। संदीप देशपांडे हे दादर आणि माहीम परिसरामध्ये अनेक वर्षांपासून मनसेच्या जवळपास स्थापनेपासूनच सोबत आहेतच, म्हणजे सोबत, आणि त्यामुळे त्यांचा हा निर्णय महत्त्वाचा ठरतोय। धन्यवाद श्रेयस।